तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं कौशल वांगरे ब्लॉग विथ कौशल वांगरेमध्ये स्वागत आहे। आणि आपण आज पुन्हा एकदा एक प्लॅन केलेला आहे, फुल एकदम पॅकिंग करून चाललेलो आहेत आणि जाणार आहेत आज कॅम्पिंगला। बाय द वे आज खूप एक्साइटमेंट आणि एकदम एक्साइटमेंट आणि एकदम सरप्राइजिंग प्लॅन होणार आहे। रॅन्डम तर मे बी लवकरच झालाय खूप। आणि आता आपण बाय द वे फुल सामान आणि फुल एकदम पॅकिंग वगैरे करून तयारी करून निघालो, जाणार आहेत मॉर्बे डॅमला। आणि बघूया मग कसं होत आहे, काय होत आहे आणि किती एक्साइटमेंट होते। आणि दोन माकडं आहेत ते हैराण करतात आता। बाय द वे तुम्ही इग्नोर करा त्यांना। हे बघा, हा एक पहिला माकड मॉर्बेला नाही घेऊन जाते, कळव्याच्या इकडे तलाव पालीला घेऊन चाललंय, बोलतो मॉर्बेला घेऊन चाललंय, बघतो याला मॉर्बेला भाई सामान घेऊन यायला सांगितलेलं। बॅग बघा काय घेऊन आलंय, हे बघा याच्यात बोलतोय पॅन आहे, कढई आहे, नक्की कुठल्या प्रकारे आहे ते माहित नाही आता। भाडकलेला आहे असा मजबूत। फोन आला त्याला, फोन बघ, फोन आला। बाय द वे आता आपण निघालोय पनवेल स्टेशनवरनं काय रे इरिशाळवाडीला ऑन द वे आहोत। आणि तिथं आता आपण पोहोचू आणि तिथून परत वॉकिंग आहे। जाम अंधार झालेलं आहे, बाय द वे फुल पॅकिंग वगैरे घेतले, एकदम आपल्याला चांगली ऑटो घेतली मस्त एकदम। काका पण भाले फुल एकदम घेऊन चालले। सो चला तर मग आता डायरेक्ट तिकडेच भेटूया रात्री। बाय द वे आता आपण पोचलोय पूर्ण बेस कॅम्पला आणि इथून पण वॉकिंग आहे। आणि आपल्याला इथून जायचं आहे अजून थोडासा 10-15 मिनटं वॉकिंग करायचे। सामान वगैरे एकदम फुल आपल्याकडे लोडेड आहे, सगळा विषय आहे। आता तिथे गेल्यावर तुम्हाला कळेलच। आणि टेंट आहे पहिली गोष्ट, तुम्ही याआधी बघितलं असेल नाही बघितलं असेल, आपल्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा स्पेशल एक कॅम्पिंग होणार आहे आणि मस्त लेक साईडला आहे विषय। सो एक्साइटमेंट आणि एकदम स्पेशल, जिंदा रहिएगा। ओके, चालतोय अंधारात भाई, फुल अंधार आहे, फुल फाटते आणि ह्याला हाऊस आहे, बिबट्या करतोय। अरे कसं वाटतंय तुला? बरं वाटतं, पण कसं असं बरं वाटतं मोकळं जरा, म्हणजे आवडलं मला हे जरा। त्यांना वरती सगळ्या बाजूने पटांगण आहे, पण ते डोंगराच्या कडेला घरं बांधत गेले। अच्छा, किती लांब आहे आता इथून? इथनं तरी अर्धा 1 तास चढायलाच लागतं, पायवाट आहे। गड आला ना, गडाला बाकी खाली तिकडे आहे ना जागा? इथं आता थोडा 15-20 मिनिटावर। हां, 15-20 मिनिट। पाणी पिऊ शकतो ना? काय नाही ना प्रॉब्लेम, नुसतं ते जरा गाळावं लागेल ते। हां ते करू। एक असं फिल्टर पाणी येते आम्हाला। हा, ते जरा हे असेल ना, धूळ असेल ते, नळाच येत असेल तुम्हाला? हां, नलाच चला चालेल, चला धन्यवाद, थँक्यू। तर बाय द वे आता इथून आपण थोडासा एकदम शटार पटारा काहीतरी घेतलं टाइमपास खायला। आणि आता इथून आपण ॲक्च्युली पोचलो आहे इरिशाळवाडी। जे इरिशाळवाडीला जी बोलतात ना, घटना घडली आहे पूर्ण, ते इकडेच आहे बाजूला। आणि पूर्ण नवीन गाव वसवलं आहे, ते पण तिथेच आहे। सो आता इथून थोडंसं वॉकिंग जायचं आहे अजून, आणि मग त्याच्यानंतर आपण तिथे सगळं स्टार्ट करूया। ओके, फुल एकदम अंधार आहे, पूर्ण अंधार आहे। आणि आता इथे पण जिथे पण आपण आलो तिथे पूर्ण एकदम गाव एरिया आहे। आणि जी इरिशाळवाडीला जी घटना घडलेली ना, पूर्ण एकदम ते डोंगर वगैरे कोसळलेलं, सो ते गाव सेम नवीन वसवलं आहे पूर्णपणे। आपल्या महाराष्ट्र शासनची चांगली एकदम कृपा त्यांच्या ह्याच्याने। सो ते पूर्ण तिथे वसवलेलं आहे, त्या साईडला आहे। आपण त्या साईडला तर जाणार नाही आहे, पण जे इरिशाळवाडी गाव आहे ते तिथेच आहे, त्याच्या बाजूला। आणि आता आपण जाणार आहेत बेसला, तिथे जे डॅम आहे ॲक्च्युली, मोरबे डॅम जे बोलतात, तिथे जाणार आहे। तिथे नाईट कॅम्पिंग करणार आहे मस्तपैकी, एकदम टेंट बिंट लावून। पाठीमागे आपली पब्लिक आहे सगळे। असा विषय आहे।
जाम अंधार आहे भाई आणि पूर्ण डोंगराला आग लागली इथे आणि एकदम चंद्र सही दिसतोय फुल एकदम खाली काहीच दिसत नाही भाई भयंकर असा काहीतरी एक एक्सपिरियन्स होतोय आग लागली समोर आणि जायला रस्ताच नाहीये पूर्ण समोर पूर्ण आग लागली प्रचंड डोंगराला आग लागली पळा पळा डोंगराला नाही लागलं आणि एवढा अंधार आहे ना काहीच दिसत नाही आणि पूर्ण जंगलात फिरतोय आम्ही काळो किट हॅलो आवाज घ्या तुम्ही आम्ही 5 मिनिटं उभे राहतोय ते 5 सेकंड एक झोपडी बघ दिसली का 5 सेकंद उभे राहतो शांत तिकडे ना? आवाज घ्या आवाज पण येत नाही भेंडी मला असं वाटतं आपण नाही बोललो तर काय आवाजच नाही इकडे ते माणसं कुठं गेली मग ते बोललो कसला आवाज आला तुला आवाज आला ऐकायला बारकी तुला आवाज आला का ऐकायला तुला आला का बाहेर आहे मग बाहेर येतो काही होऊ शकतं इथे साप मकडी बिच्छू कुछ भी आ सकता है दोस्तों पकड नाही रे हे पकड मित्रांनो पूर भयंकर परिस्थिती झाली भाई जीप का तोतली झाली मी तोतला झालोय वाटतं ते जे आरामात तू चटाका पटाका नाही आणलं ना नाहीतर ह्याच्यामुळे हे पकडायला सांग त्याला पकडणार आहे कौशल्य वेफर्स खाल्ले ना त्याच्यामुळे खाऊ ना पकड ना खाऊ पकडणार आहे काय ओपी वाले भाई यार. पकडणार. चंदा मामा दिसत असेल तुम्हाला ते कॅप्चर नाही होते आपल्याला जे पाहिजे ते बट जाम सही दिसतो एकदम आणि लेक तू म्हणता सगळं आणलं तरी बरोबर आग लागली ना एवढी डेंजर की भाई विजवतायत ते आणि विजवायला आलेले आहेत लोक बाय द वे कारण की जाम आग लागली बापरे पूर्ण जंगलात एवढ्या अंधारात चालतंय पहिल्यांदी भाई फुल फाटते खाली काही दिसत नाही काही नाही फुल अंधार आहे जय महाराष्ट्र पब्लिक तर आपल्या कॅम्प बेसला आपण आलोय आणि इथे एकदम आपल्या एकदम मेन लोकेशनवरती आलोय आणि फुल फटे अंधार आहे म्हणजे एवढा काळोखीट आहे ना की काहीच आजूबाजूला कुत्रा नाही फिरकत फक्त एक छोटंसं तिकडे घर आहे आणि तिथं माणसं आहेत का ते पण नाही माहिती भूतं असू शकतात एवढं नक्की आहे आणि कुत्रा आहे तो भो भो करतोय कधीपासून आणि एक बाजूचा कुत्रा पण येतो लय वैतागलेला आहे तर तुझा काय एक्सपिरियन्स आहे आणि तुला काय वाटतं मला असं वाटतं लाईट बंद करून द्यावं आणि थोडं असं बसावं कारण इकडे भरपूर काळोख आहे काळोख म्हणजे इन द सेन्स खूप बरं वाटतं ॲक्च्युली मला एक वेगळी फिलिंग ॲक्च्युली खूप त्या भाटकर भाऊचा भाई त्यांनी मेन लोकेशनपर्यंत पोहोचून आणलं आपल्याला कसं तरी कारण की विषय असा होता एवढ्या अंधारात रस्ता शोधायचा म्हणजे भाई लई डिफिकल्ट काम सो चला आपण आता पुन्हा आपण आपला कार्यक्रम स्टार्ट करू पाणी भरतोय तो पाठीमागं बघ दिसेल तुम्हाला माहीत नाही दिसतंय का तुम्हाला दाखवतो पाणी एकदम क्लिअर वॉटर आहे क्लिअर फुल क्लिअर दे कांदा दे छोटा पण तुम हमारी जिंदगी के बाग हो खरंच मला आवडतात रे जरा जुनी गाणी म्हणजे ते असं वाटतं की मला पण आवडतं एकमेकांमध्ये ते असे डायलॉग हे करत आहेत असं ते वाटतं ना एकदम संवाद साधतात असं वाटतं ते एकदम
दे ह्याच्यामध्ये दे चिकन दे बाबा. मोठे कांदे तुला असे मोठे काप. तर मित्रांनो मस्तपैकी सकाळ झालेली आहे, पण बाय द वे जास्त आपल्याला काही लवकरचे एकदम शॉर्ट्स वगैरे घेता नाही आले, पण तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. सही वाटते. आणि टेंटच्या आतमध्ये आम्ही झोपलेलो मस्तपैकी एकदम फुल एकदम मोठी स्पेस बघा सही आहे. एक व्ह्यू दाखवतो इथपर्यंत. तर एवढं ऊन आलंय पण असं वाटत नाही. सूर्य आलाय पण अजून असं वाटत नाही की एवढी गरमी लागते. बट थंडी येते तर मस्तपैकी आणि एकदम शांत वातावरण आहे. पूर्ण जी रात्रीची जी शांतता होती सेम तशीच शांतता आणि एकदम लांब लांब ना आवाज येते हायवेचा वगैरे. आणि मस्त इथे बाजूला शेती केली आहे. कसली आहे माहिती नाही बट खूप छान आहे एकदम. सो पाण्यात तर जाणार आहोत आपण, पण बघूया तुम्हाला 2 रानटी डुकरं दाखवतो जी पाण्याजवळ कशी पाणी प्यायला येतात. पाणी समोर दिसलं की लगेच. हे बघा यांचं काहीतरी चालू आहे. ढकलून पाण्यात. आपल्या गावाला गेल्यावर पण नदीवरती हाच सीन असतो, पण ठीक आहे वेगळ्या ठिकाणी गेलं तरी आणि एक्सप्लोअर करायला पाहिजे असं काही नाही. त्याच्यामुळे आता इथे लोकांनी हे का केलं समजत नाही. असं एकदम पायऱ्यासारखं मे बी मासे पकडायला. काल रात्री तुम्ही बघितलं असेल आपण किती काय खाल्लं आणि किती एन्जॉय केली. सो चला आता थोडंसं फ्रेश हो आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचं पाणी में. सो चलो फिर पाण्यात जावं थोडंसं.
हे जंगल रात्री किती भयानक आणि एकदम भयभीत वाटतंय, पण आता बघायला गेलं ना की एकदम असं पक्ष्यांचा आवाज वगैरे येतो, एकदम भारी वाटतंय. म्हणजे एक फिलिंगच वेगळी आहे, जी रात्रीची आहे आणि जी सकाळची आहे. आवाज घ्या तुम्ही माझ्या. तर मित्रांनो झाली आहे पूर्ण पॅकिंग बिकिंग आणि निघालो आपण परतीच्या प्रवासाला. कारण की प्रचंड ऊन आहे. वाजलेत आता 10. तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत एवढं ऊन आहे भयंकर. कारण की हल्लीचं टेम्परेचरच जाम वाढलं आहे. आणि आता आपण झाले एकदम 1 नाईट ट्रिप एकदम चांगली मस्तपैकी आंघोळ वगैरे करून फर्स्ट क्लास. आता इथून जाऊया आपण रिटर्न. चालायचं तर आहे, काल रात्री आलो तसं. आणि फुल पॅकिंग वगैरे करून एकदम पॅकपुक करून सब चाल रहे. देखो हे रांची, हे सेकंड रांची. मग कसं वाटतंय तुला? मस्त वाटतं, पण पाणी पाहिजे फक्त बस. तहान खूप लागले भाई, डिहायड्रेट. इथं आपल्याला तर चालवत नाही एवढ्या उन्हात. लोकांची शेती आहे, बिचारे एवढ्या उन्हात शेती करतायत. काय माहिती, यही तर होत आहे उत्साह, जोश आणि जिगर. चालू आता काय करणार, चलना तो पडेगा. नॅचरल स्ट्रॉ असते माहिती आहे का? हे कापतं तिला. दाखव तिकडे पाणी येत होतं त्याच्याने दाखव स्ट्रॉ कशी असते. हे बघ हे. तर मॅन वर्सेस वाईल्डमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्यासोबत आहे ऋषिकेश पारखे आणि विराज भाटकर दादा. सो तुम्ही काय वाईल्ड लाईफ करू शकताय, वाईल्ड लाईफ काय नाही सध्या एक्सपिरियन्स. बिना माचीची आग पेटू शकतो. आणि तू मी मला मुतायला आले. अरे आणि ते बायकर्स पण आलेले आहेत. खूप साऱ्या बाईक्स आहेत रँडम, एकदम भारी भारी. म्हणजे येते पब्लिक येते इथे. म्हणजे थोडासा ॲडव्हेंचर करूया. आई शपथ गिर रखा यार रहता अभी. थोडासा ॲडव्हेंचर करूया बोललं. थ्रिल त्यांना पाठवलं त्या रस्त्याने, आपण चाललोय दुसऱ्या रस्त्याने. फायनली पोहोच गए. पहिलेही बोला था आ जाओ नाही आए, ऐकत नाही. इझी जसं बोललं होतं. चला तिकडून लवकर पुढे. आपण पोचलेलं फायनली. आणि ते छोटंसं दुकान आहे, पाणी घेऊ पहिले. प्रचंड ताण लागले, एकदम प्रचंड. दोस्तों को पीछे छोड़ के आ गए हम, पण सोडून तर नाही जाऊ शकत. किती वेळ झालं, 100% विषय आपला आहे. ठीक आहे, येतील तिथपर्यंत मागे. रेमटात हळूहळू हळूहळू येत आहे. कसं वाटलं मग? हां बघ ना, बाई फोडू नको, पैसे नाहीत, थांब नाही कॅशच नाही. आणि ते असा विषय झाला तर लफडा. बस पण आपल्याला बस इथं नाही भेटणार आहे. हायवे बापरे, सुख वाटलं. सकाळपासून पाणी नाही माहिती का. नारळ पण पाणीपेक्षा हे वाटतंय साधं पाणी. गावात असं वाटतं भाई. भाई बिना पाण्याशिवाय कुठंच फिरू नका. आताचा विषय असा आहे सध्याचा.